प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा प्रकारची कारवाई आहे। विरोधक म्हणायचे की नरेंद्र मोदी काही कारवाई करत नाही, काही कारवाई करत नाही, परंतु विचारपूर्वक आणि म्हणजे सजग वार त्या ठिकाणी योग्य ठिकाणी केलेला आहे। कुठेही त्यांच्या आर्मीच्या स्थळावर न करता जिथं जिथं आतंकवाद्यांचे अड्डे तिथंच ही कारवाई झाली। पण एवढी कारवाई करून आपला बदला पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही, कारण पाकिस्तानने या 40 वर्षात जेवढे घाव आमच्या हिंदुस्थानला दिले, लाखो लोकांची कत्तल केली आहे आतंकवाद्यांनी। त्याच्यामुळे जोपर्यंत पूर्ण POKतून आतंकवाद्यांचा समूळ नाश होत नाही तोपर्यंत जी कारवाई आहे ही चालूच ठेवायला पाहिजे। आणि जोपर्यंत POK आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आतंकवाद खतम देखील होत नाही। आणि शेवटचा आतंकवादी मारेपर्यंत भारताने ही लढाई चालू ठेवावी, एक भारतीय नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे। आता हे धार्मिकच्या आड घेऊन जगातल्या मुस्लिमांना उचकवण्याचा हा प्रयत्न आहे। पण आतंकवाद्यांची आपण नेहमी सांगत असतो की जर ते धार्मिक आड घेऊन जर का कार्यक्रम करत असतील, कुठल्या मदरशातून शिक्षण देत असतील, तर मग इतके दिवस पाकिस्तानला ते शिक्षण का दिसलं नाही? मस्जिद किंवा मदरशा हा काही आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्याकरता आहे का? आज 40-50 वर्षापासून पाकिस्तान त्यांना पोचतो, तेव्हा त्याला काही वाटलं नाही का की आपल्या धार्मिक स्थळामध्ये आपण चुकीचं करून राहिलो म्हणून? आता जगामध्ये मुस्लिम लोकांच्या भावना भडकण्याकरता, कारण शेवटी जगातलं प्रत्येक इस्लामांचं पवित्र स्थान म्हणजे मस्जिद असते। आणि हा तो विनाकार्जात टाहो फोडायचा प्रयत्न हा पाकिस्तान आताही करणार आहे आणि भविष्यातही करणार आहे।